कल्पना करा, एक सुंदर दूरवरचं बेट आणि तिथे एक एवढा मोठा प्रकल्प येतोय की तो देशाचं भविष्यच बदलून टाकू शकतो. पण त्याच वेळी तो त्या बेटाचं अस्तित्व, तिथली नैसर्गिक रम्यता आणि हजारो वर्षांपासून तिथे राहणाऱ्या लोकांचं आयुष्य हे सगळं धोक्यात आणू शकतो. तर आज आपण याच मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समतोलाबद्दल बोलणार आहोत. हा प्रकल्प आहे ग्रेट निकोबार प्रकल्प. चला तर, हे कोडं नेमकं आहे तरी काय ते सोडवूया. आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या महाप्रकल्पाचं विजन काय आहे ते समजून घेऊ. मग या जागेचं सामरिक महत्त्व नेमकं काय आहे यावर नजर टाकू. त्यानंतर या नाजूक पर्यावरणाला आणि तिथल्या लोकांना याची काय किंमत मोजावी लागेल ते पाहू. आणि शेवटी यातून पुढे जाण्यासाठी नेमका कोणता मार्ग असू शकतो यावरही बोलू. तर मग सुरू करूया पहिल्या टप्प्यापासून. सरकारची या बेटासाठी नक्की काय योजना आहे? ही योजना नेमकी किती मोठी आणि किती महत्वाकांक्षी आहे हे आता आपण समजून घेऊया. सुरुवातच करूया या आकड्याने. 92,000 कोटी रुपये. हो, अगदी बरोबर. इतकी प्रचंड, म्हणजे कल्पनाही करता येणार नाही एवढी मोठी गुंतवणूक या एका प्रकल्पात होणार आहे. आता यावरूनच आपल्याला या योजनेच्या भव्यतेचा खरा अंदाज येऊ शकतो, नाही का? मग इतक्या पैशातून नक्की काय काय उभं राहणार आहे? तर एक मोठं आंतरराष्ट्रीय कंटेनर पोर्ट, एक अगदी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, एक स्वतंत्र वीज प्रकल्प आणि पर्यटकांसाठी भरपूर सोयीसुविधा. इतकंच नाही तर आरोग्य आणि घरांसारख्या सामाजिक पायाभूत सुविधांचाही यात समावेश आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एका बेटाचं रूपांतर थेट एका मोठ्या आर्थिक हबमध्ये करण्याची ही योजना आहे. आता पुढचा मुद्दा. इतकी मोठी गुंतवणूक सरकार का करतंय? या जागेचं असं काय विशेष महत्त्व आहे जे या प्रकल्पाला इतकं आवश्यक बनवतंय? चला पाहूया. ह्याचं सगळं उत्तर दडलं या बेटाच्या लोकेशनमध्ये. ग्रेट निकोबार बेट मलक्काच्या सामुद्रधुनीच्या अगदी तोंडावर आहे. आणि हा मार्ग जगातल्या सगळ्यात व्यस्त सागरी मार्गांपैकी एक आहे. म्हणजे इथे आपलं अस्तित्व असणं म्हणजे जागतिक व्यापारावर एक प्रकारे नियंत्रण ठेवण्यासारखंच आहे. आणि साहजिकच यामुळे भारताला प्रचंड फायदे अपेक्षित आहेत. जागतिक सागरी व्यापारात भारताचा वाटा वाढेल, इंडो पॅसिफिक क्षेत्रात आपली सागरी ताकद मजबूत होईल आणि व्यापार व दळणवळण खूपच सुधारेल. यावरून हे अगदी स्पष्ट होतंय की हा प्रकल्प फक्त आर्थिक नाही तर देशाच्या सुरक्षेच्या आणि सामरिक दृष्टीनेही खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. विकासाची आणि सामरिक महत्वाकांक्षा तर खूप मोठी दिसतीये. सगळं छान वाटतंय. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. याची किंमत कोण आणि कशी चुकवणार आहेत? चला, आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. ही बाजू आहे पर्यावरणाची, त्या नाजूक बेटाची, ज्या बेटावर हा अजस्र प्रकल्प उभारला जाणार आहे. ही स्लाईड या संघर्षाचं चित्र अगदी स्पष्ट करतेय. बघा, एका बाजूला आर्थिक विकासाची स्वप्न आहेत. म्हणजे 2355 पर्यंत लोकसंख्या 3.5 लाखावर जाईल, दरवर्षी 10 लाख पर्यटक येतील आणि तब्बल 70% नोकऱ्या निर्माण होतील. पण दुसऱ्या बाजूला याची एक खूप मोठी पर्यावरणीय किंमत आहे. घनदाट जंगलं आणि जैवविविधतेचा नाश होईल, संरक्षित किनाऱ्यांवर प्रचंड दबाव येईल आणि लोकसंख्येच्या रचनेत पूर्णपणे बदल होऊन जाईल. पर्यावरणासोबतच याची एक मानवी किंमत सुद्धा आहे. आपण आता त्या लोकांबद्दल बोलूया जे पिढ्यानपिढ्या या बेटाला आपलं घर मानत आले आहेत. या बेटावर निकोबारी आणि शोम्पेन या आदिवासी जमाती राहतात. त्यांच्या मनात एक भीती आहे की ह्या प्रकल्पामुळे त्यांना आपल्या पूर्वजांच्या जमिनी सोडाव्या लागतील. त्यांचे पारंपरिक हक्क आणि त्यांची जी वेगळी संस्कृती आहे ती धोक्यात येईल अशी चिंता त्यांना सतावते आहे. आणि त्यात भर म्हणून निकोबारी वस्त्यांच्या स्थलांतराच्या एका वेगळ्या प्रस्तावामुळे ही भीती आणखीनच वाढली आहे. तर मग ह्या सगळ्या संघर्षात पुढे जाण्याचा मार्ग तरी काय? विकास आणि संरक्षण यांच्यात समतोल साधणं खरोखरच शक्य आहे का? चला, या शेवटच्या भागात आपण याचाच शोध घेऊया. गंमत म्हणजे खुद्द राष्ट्रीय हरित लवादाने सुद्धा या प्रकरणातील गुंतागुंत ओळखली आहे. त्यांनी एका बाजूला या प्रकल्पाचं सामरिक महत्त्व मान्य केलंय, पण दुसऱ्या बाजूला पर्यावरणीय चिंता देखील तितक्याच जोरकसपणे मांडल्या आहेत. हेच तर या प्रकरणातील खरा संघर्ष दाखवतं. याचा सरळ अर्थ असा होतो की इतका मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा प्रकल्प केवळ सरकारच्या निर्णयाने रेटून नेता येणार नाही. याचे परिणाम अपरिवर्तनीय आहेत. म्हणजे एकदा जे होईल ते पुन्हा बदलता येणार नाही. त्यामुळे यावर व्यापक सामाजिक आणि राजकीय सहमती होणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग ही सहमती साधायची कशी? त्यासाठी काही मार्ग सुचवले गेले आहेत.
पहिला, स्थानिक लोकांसोबत अगदी पारदर्शकपणे बोला. दुसरं, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पक्के कायदेशीर उपाय करा. तिसरं म्हणजे पर्यावरणावर काय परिणाम होईल याचं कठोर मूल्यांकन व्हायलाच हवं. चौथं, सामरिक उद्दिष्ट आणि पर्यावरण या दोन्हींमध्ये एक योग्य समतोल साधावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत सगळ्यांची सहमती होत नाही तोपर्यंत घाई न करता हळूहळू आणि खूप सावधपणेच पुढे जायला हवं. आणि शेवटी हा प्रश्न फक्त ग्रेट निकोबार पुरता मर्यादित नाहीये. हा एक जागतिक प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की एखादं राष्ट्र आपल्या विकासाची आणि सुरक्षेची ध्येय गाठताना पर्यावरण आणि सामाजिक न्यायाची जबाबदारी कशी पार पाडू शकतो. यावर विचार करणं खरंच खूप महत्त्वाचं